कांती सीतामृषत निंदित शारदेन्दुर यत्रैकतो विलसितामसितांग शोभा वृंदावनेऽपि कृतया मुनगांग संग राधा मुकुंद युगलं तदहं नमामि समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंग करू प्रथम नमन, 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 दुसरे चरण संतासिया संतासिया, दुसरे चरण संतासिया संतासिया, दुसरे चरण संतासिया संतासिया, दुसरे चरण संतासिया संतासिया, त्याच्या कृपाला कथेचा विस्तारू, त्याच्या कृपाला कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपाला कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरुदास त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, विठाला 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 बोला पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाला 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 हरी हरी उदासीनाचा देह ब्रह्मरूप
नाही पुण्य पाप लागत त्या. आज परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय सद्गुरू हरिपुरीजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन सप्ताहाच्या शेवटच्या रात्रीच्या सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी संतांच्या विषयीत हा अभंग रचलेला आहे. जो संत वृत्तीने उदास असतो त्या संतांना पुण्य पाप बाधा करू शकत नाही. त्याचं कारण आहे की त्यांच्या हृदयामध्ये तीव्र वैराग्य असतं. त्याचप्रमाणे देहाच्या प्रती असणारं तादात्म्य आणि त्या देहाच्या प्रती असणारी आसक्ती आहे, हा शास्त्रीय दृष्ट्या दोष आहे. आणि त्या दोषाची निवृत्ती जर कोणामुळे होत असेल तर ती संतामुळे होते. एक गोष्ट. आणि ज्यावेळी संत कृपा होते त्यावेळी अंतकरणातला जो खेद आहे, खंत आहे, अज्ञान आहे यांची निवृत्ती होत असते. अभंग एक आध्यात्मिक धर्तीवरती लिहिलेला अभंग आहे. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये असा कोणताही विषय सुटला नाही की त्या विषयावरती तुकाराम महाराजांनी लिहिलेलं नाही. प्रपंच असेल, प्रपंचातील अनेक विषय असतील, परमार्थ असेल, परमार्थातले अनेक विषय असतील, प्रत्येक विषयाला महाराजांनी आपल्या वाणीतून स्पर्श केलेला आहे. आणि त्या त्या विषयातून जीवाला परमार्थ कसा घडेल याची काळजी घेतलेली आहे. साधू त्यालाच म्हणतात की जो समाजाची काळजी घेत असतो. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. हो, प्रत्येकापर्यंत महाराज पोहोचले. गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दूषिते, चतुर विनोदे दूषिते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते. या सकळाते विनवनी करा विठ्ठला करा विठ्ठला. आया सकाते विनवने करा विठाला स्मरण, करा विठाला स्मरण. हो, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुश्चिते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवनी. सामान्य अति सामान्य मनुष्यापासून तर ज्ञानी पुरुषापर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीला परमार्थासाठी महाराज आव्हान करतात. गाते श्रोते आणि पाहते. कोणी गाते आहेत, कोणी श्रोते आहेत, कोणी पाहते आहेत, कोणी चतुर आहेत, कोणी विनोदी आहेत, कोणी दुष्चित्त आहेत म्हणजे दुष्ट चित्ताचे आहेत, त्यांना सुद्धा. सोहम भावे पूर्ण ज्ञाते. सोहम अशा प्रकारची अनुभूती ज्यांना आलेली आहे असे ज्ञानी लोक. या सकळाते विनवनी. या सर्वांना विनंती आहे की करा विठ्ठल स्मरण. काय करा विठ्ठल स्मरण म्हणजे तुम्ही ज्ञानी जरी असाल तरी विठ्ठलाचं स्मरण सोडू नका. माणसं ज्ञानी झाल्यानंतर म्हणतात भक्ती वेळगडपणा आहे, कशाला हरिपाठ म्हणायचा, कशाला काकडा म्हणायचा, कशाला ज्ञानेश्वरी वाचायची. थोडंसं ज्ञान शिल्लक झाल्यानंतर विठ्ठला विठाला 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 विठ्ठला विठ्ठला
ज्ञानी म्हणून मिरवण्याचा प्रयत्न करतात ते ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीनं अज्ञानी असतात. काय? एवढं करूनही त्यांचं अज्ञान गेलं नाही, हे विशेष आहे. आणि तुकोबारायांची तळमळ आहे की बा अशा लोकांचं सुद्धा अज्ञान जावं. काय? अज्ञान हेच दुःखाला कारणीभूत असल्यामुळे विठ्ठला विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला हो, गाते आहेत, गाणारे आहेत. काय? आमचे ढाली गुरुजी असतील, पवार गुरुजी असतील, गाते आहेत. गाणं म्हटल्यानंतर वादन आपोआप आलं. काय? गाण्याच्या मागं वादन आपोआप येत असतं. कारण ज्यावेळी राग आळवल्या जातो आणि ज्या तालात आळवला जातो मृदंगाचार्य त्या तालात आपलं बोट टाकत असतात. काय? यांना अगोदर बोट टाकून त्या ठिकाणी तुम्हाला गाता येणार नाही. लक्षात ठेवा, गाणं एक कला आहे, ही कला आहे, लक्षात ठेवा. विठ्ठला विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, अकबराच्या काळामध्ये तानसेन गायक होता. सर्व प्रकारच्या राग रागिनी शास्त्रीय गायन होतं. एके दिवशी अकबर बादशाहने तानसेनला म्हटलं, तानसेन कितना बढ़िया सुंदर गाता है तू, कितनी रसीली आवाज है तेरी. तानसेन ने कहा कि बादशाह साहब ये तो भगवान की दया है. अरे भगवंताच्या कृपेशिवाय वाणीमध्ये माधुर्य येणं शक्य नाही आणि हातामध्ये गोडवा येणं शक्य नाही. माऊलीची कृपा आहे म्हणून पठाडेबा इतका सुंदर पखावाज वाजवतात. त्यांच्या बोटामध्ये माऊली उतरलेले आहे. लक्षात ठेवा, कृपेशिवाय काहीच होत नसतं. कलेवरती कृपेची बरसात, कृपेची वर्षा पाहिजे, त्यावेळी कला कला होत असते. लक्षात ठेवा. विठ्ठला विठाला 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 विठाला. हो, अकबराने म्हटलं की तानसेन इतना रशिला गाते हो, इतना मधुर गाते हो, आणि तुम्हाला शिकवणारा गुरु किती मधुर गात असेल. जर शिष्य इतका मधुर गातो तर शिकवणारा गुरु किती मधुर गात असेल. बोले साहब प्रश्न ही नहीं है. क्या? गुरुजी मधुर गाते इसलिए मैं मधुर गा रहा हूं, उनकी कला है, उनकी कृपा है. आणि त्यांनी आग्रह केला अकबर बादशाह ज्याने संपूर्ण भारतावरती राज्य केलं. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संपूर्ण देशावरती ज्याने राज्य केलं. कोणाचा देश? वेड्यांचा देश. या वेड्यांच्या देशावरती अनेक बाहेरचे लोक आले आणि राज्य करून गेले. सर्व सुरुवातीला इस्लाम आले, नंतर अंग्रेज आले, त्याच्या आत त्या ठिकाणी ते डच आले आणि हे सर्व लोक आले आणि त्यांनी इथं साम्राज्य केलं. मग आपण वेडे कसे आले? वेड्यावरती कोणी राज्य करतं? हो, वेड्यावरती राज्य करणं अवघड नाही, पण शहाण्यावरती मात्र राज्य करणं फार अवघड आहे. तानसेन शहाणा गायक आहे, अतिशय चतुर आहे. आणि अकबराने एक गोष्ट त्याच्या पुढे मांडली, मला तुमच्या गुरुजीचं गीत गाणं ऐकायचं आहे, गुरुजीचं ऐकायचं आहे. आणि मला घेऊन चल, मला गुरुजीचं गीत ऐकायचं आहे. अगोदरच म्हणला त्याला आपल्या राजभवनामध्येच घेऊन ये. सांगितलं गुरुजी राजभवनामध्ये येतील हे सांगता येत नाही, कारण तानसेनचे गुरुजी होते स्वामी हरिदास, ज्यांनी आजीवन आपल्या मांडीवरची विना खाली उतरवली नाही, इतकं ते विनेवरती प्रेम करायचे. काय? आम्ही ज्यावेळी नवीन नवीन कीर्तनं करायचो, काही भागात जायचे, तसे हे दोन खांबा असले की त्याला दोरी बांधायची आणि कीर्तन संपल्यानंतर टाळ त्याच्यावर नेऊन ठेवायचे आणि कीर्तन सुरू व्हायच्या वेळी त्याच्याहून टाळ घ्यायचा, गळ्यात टाकायचा. आता कीर्तन झालं की टाळ तिथंच फेकून देतात, बाकीचे तुडवतात त्याला. ज्या टाळानं, ज्या मृदंगानं, ज्या विण्यानं तुम्हाला मोठं केलं, त्यांच्या प्रती तुमचे काय भाव आहेत? लक्षात ठेवा. काशीमध्ये पठाडेबा आम्ही राहत होतो. लक्ष्मी महाराज म्हणून मृदंग तबला होते, तबला वादक होते.
किशन महाराज वगैरे वगैरे त्यांचे शिष्य त्यांच्याकडे शिकले. जसे आळंदीला पांडुरंगबुवा वैद्याकडे अनेक मृदंगवाले शिकले. नंतर त्यांनी आपलं कौशल्य वाढवलं असेल ती गोष्ट वेगळी आहे. पण मूळ गुरु तसे काशीचे मूळ गुरु ते होते. आणि ते तबला मांडीवर घेऊन समोरच्या मुलांना बोल द्यायचे. काय? या तबल्यानं मला काय दिलं नाही, मग मी याला जमिनीवर कसं ठेवू? हे कलाकाराचं आपल्या साधनाच्या प्रती असणारं प्रेम असलं पाहिजे. ते साधन तुमच्यावर कृपा करत असते. विठ्ठला विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठाला विठ्ठला विठ्ठला विठाला. आणि काय परिस्थिती आहे पहा. अकबर बादशाहने इच्छा व्यक्त केली की मला तुझ्या गुरुचं ऐकायचं आहे. आणि त्यांना सांग की अकबर बादशाहची इच्छा आहे की तुम्ही त्यांच्या राजमहालामध्ये येऊन गावं. तानसेननं स्पष्ट सांगितलं महाराज हे तर होणं शक्यच नाही. गुरुजींची मर्जी जिथे असते ते तिथेच बसून गातात. वृंदावनामध्ये एक अशी जागा आहे स्वामी हरिदास 12 वर्ष हल्ले नाही जागेहून. काय साधना असेल? 12 वर्ष एका ठिकाणी बसून त्या ठिकाणी संगीत गायलं त्यांनी, कृष्ण गायला. लक्षात ठेवा. आणि मग तानसेननं सांगितलं साहब अपने को जाना पड़ेगा उनके पास, प्रार्थना करने पड़ेगी और तब जब उनकी इच्छा होगी तो गाएंगे वो. मग हे दोघं निघाले जाण्यासाठी. आणि स्वामी हरिदासांची वृंदावनामध्ये एक छोटीशी कुटिया होती. हे जात होते तिकडून एक कोणीतरी गायक येत होता. यांचं त्यांच्या मधात भेट झाली. राम राम श्याम श्याम झालं. आणि तानसेन ने विचारलं कहाँ से आ रहे हो? बोले स्वामी का दर्शन करके आ रहा हूँ. बोले सुनने के लिए गया था, 3 महीने हो गए अभी तक कुछ नहीं सुनाया. 3 महीने प्रतीक्षा करता रहा, परंतु 3 महिन्यात मध्ये मला काहीच ऐकू नहीं आलं त्यांनी गायलेलं. तानसेन ने कहा कि जब उनकी मर्जी होते तो 6-6 महीने गाते, जब नहीं मर्जी होती तो 12-12 महीने ऐसे ही बैठे रहते. क्या वो तो गुरुजी की मर्जी आहे. मग हे बादशाह ने गेले. त्याला जर 3 महिने काहीच नाही ऐकायला आलं तर आपल्याला एका दिवसात एका रात्रीत काय होणार आहे हे विचारच करून गेले. विचार करून गेल्यानंतर तानसेननं परिस्थिती पाहिली. त्यांना गुरुचं ज्ञान होतं की गुरु महाराज कसे आहेत, तपस्वी आहेत. ते सांगितलं साहब हम लोग कुटिया के पीछे रुकेंगे. यदि गुरुजी ब्रह्म मुहूर्त में कभी कभी गाना शुरू कर देते हैं तो हो सकता है अपने भाग्य में होगा तो सुनने के लिए मिलेगा, प्रतीक्षा कीजिएगा. हे दोघं झोपडीच्या मागे असे बसले. आता सुरू होईल, मग सुरू होईल. काय सकाळी सकाळी ब्रह्म मुहूर्त उगवल्याबरोबर केवळ विण्यावरती बोट फिरवलं नुसतं असं. काय विण्यावरती बोट फिरवल्याबरोबर तो जो झंकार होता, जो नाद होता, जो स्वर होता, तो अकबराच्या कानात गेल्यावर अकबराला समाधी लागली. त्याने कधी आजपर्यंत असं गायन ऐकलं नव्हतं. गायन सुरूच झालं नाही. केवळ विण्याची तार वाढल्याबरोबर त्याला समाधी लागली. अजून तर राग आलापायचाच राहिला होता, राग गायचाच राहिला होता. काय याला नुसता म्हणजे इतकी तपश्चर्या रोमारोमामध्ये असते. ते किती पवित्र आणि तपस्वी बोट आहेत की नुसते विण्याच्या ताराहून जरी फिरले त्या तारातून निघालेल्या स्वरामुळे याला समाधी लागली. किती मोठी गोष्ट आहे. आणि नंतर सकाळपर्यंत बसले पण राग काही आलापला नाही. राग तसा काहीच गायलं नाही, नुसतं तारच वाजू लागला. काय काशीमध्ये आम्ही होतो. तुळशी घाटावरती वर्षातून एकदा तुळशी सप्ताह होतो. भारतातले जेवढे विद्वान गायक जसे भीमसेन जोशी आहे, जसराज आहे, असे मोठमोठे गायक त्यांना 1 घंटा सुद्धा वाट्याला येत नाही. इतकी तिथे हे लागते, काय नंबर लागतात. आम्ही राहत होतो एका मठात. माझा एक दोस्त होता, त्याला काही संगीताची आवड नव्हती. मी म्हटलं आज आपण तुळशी घाटावर संगीत गायन ऐकायला जाऊ. ते म्हणा मला काही आवड नाही पण तू म्हणतो तर चल. काय आम्ही ज्यावेळी तिथे गेलो, गेल्यानंतर मोठमोठे पंडित लोक ज्यांचा नंबर आला, रागाचे स्वर जुळवायला लागतात. अगोदर काय लागतात? रागाचे स्वर जुळवावे लागतात. आणि ज्यावेळी रागाचे स्वर जुळतात त्यावेळी राग प्रारंभ होतो गायला. तसं नाही सुरुवात भस्कन उठला की कुठेही सुरुवात करून द्यायची.
याला म्हणतात गायन म्हणत नाहीत. आणि मग आमच्या शेजारचा जो होता तो इतका कंटाळा, म्हणे हेच चालणार आहे म्हणे. अर्धा घंटा झाला तर काहीच बोंबलून नाही राहिला, काहीच म्हणून नाही राहिला. काय मला थोडी थोडी जाणीव होती. मी म्हटलं की रागाचे स्वर जुळवणं चालू आहे आणि रागाला सुरुवात व्हायला पता नाही किती वेळ लागतो मी सांगू शकत नाही. काय ज्याला त्या गोष्टीचं ज्ञानच नाही, आता ज्याला संगीताचं ज्ञान नाही, ज्याला रागाचं ज्ञान नाही, आणि आमची ही विद्वान मंडळी ज्यावेळी गाते आणि ज्यावेळी आलाप करायला लागतात लोक म्हणतात काय है हो हो लावले, यांना काही कळत नाही. काय ज्यांना कळत नाही, विठाला विठाला विठाला. आणि मग तो अकबर बादशाह आणि ते 11 वाजेपर्यंत दिवसाचे बसले झोपडीच्या माग, काहीच नाही सुरू झालं. आणि त्याला समाधी लागली नुसता स्वर ऐकून. आणि नंतर तानसेन म्हणाले चलो चलो कोई बात नहीं, आज तो नहीं गा सकते गुरुजी, कल आएंगे फिर. गेले. जाताना बादशाहने ऐकण्यासारखी गोष्ट आहे. एवढाच प्रश्न केला, शेवटचा प्रश्न करतो. तानसेन तू जो गातो त्या गाण्यानं संपूर्ण माझ्यासारखे अनेक लोक अशा प्रकारचे थक्क होऊन जातात, आश्चर्यचकित होऊन जातात, मुग्ध होऊन जातात. काय मग तुझ्या गाण्यामध्ये आणि गुरुजीच्या गाण्यामध्ये काय फरक आहे, मला एवढं उत्तर दे की माझं काम संपलं. काय सांगितलं, तानसेन सारखा गवई, तानसेन सारखा गाणारा तुझ्यासारख्या बादशाहाला लोकांना रिझवण्यासाठी गातो, गुरुजी कृष्णाला रिझवण्यासाठी गातात. माझ्यात आणि त्यांच्या गाण्यात एवढा भेद आहे. विठाला 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 विठाला. हो, प्रत्येक साधनेतून उदासीन होता येतं. मृदंग साधना आहे, गायन साधना आहे, याच्यातून सुद्धा उदासीन पदापर्यंत प्राप्त होता येतं, जाता येतं तिथपर्यंत. लक्षात ठेवा, फक्त ते कळून घ्यावं लागतं गुरुच्या द्वारे कसं जायचं ते. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. हो, आपला विषय होता गाते श्रोते आणि पाहते श्रोता आहे. पाहते आहेत, पाहण्यासाठी आले. इथं काय चालू आहे एक नाही. दररोज पांढऱ्या कपड्यातला येऊन उभा राहतो, आज लाल कपड्यातला आले पाहण्यासाठी. जुन्या काळामध्ये, आता ऐक नाही माहीत नाही, आपल्याला काही मार्केटला जायचं काम पडत नाही. जुन्या काळात जर आंबे घ्यायचे असतील तर म्हणायच्या अगोदर मासला दे, मासला पाहायचे का नाही. अरे आम्ही एकदा एकादश होती, पैठणमधली गोष्ट सांगतो. आणि भुका लागल्या, पैसे नाही जवळ ते फराळ घ्यायला. आम्ही 3 जण होतो. मग एकानं आयडिया काढली, म्हणजे आंब्याच्या साथीला लागा काय, आणि प्रत्येकाच्या दुकानापुढे मासला मागायचा. भरपूर आंब्याचे दुकान होते, मासल्यातच आमचं पोट भरून गेलं, पैसा द्यायचं काम नाही पडलं. काय आयडिया आहे. विठ्ठला हो, चतुर, चतुर म्हणजे शहाणे, विनोद करणारे. काय दुष्चिते, ज्याचं अंतकरण शुद्ध नाही, असे लोक. काय ते सुद्धा संतांच्या नादी लागल्यानंतर त्यांनाही देव भेटू शकतो. असे अनेक उदाहरण पुराणामध्ये आहेत. गोस्वामी तुलसीने आपल्या रामायणात उल्लेख केले. निर्मल जन मन सो मोही आवा, मोही कपट छल छिद्र नभा आवा. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. जय जय निर्मल जन मन सो मोहि निर्मल जन मन सो मोहि पाव, मोहि कपट छल छिद्र नभा. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. श्री
मनामुळे जीवनाचं पतन होतं आणि मनामुळे जीवनाला मोक्ष मिळतो. मन अतिशय चंचल आहे. काय अति चंचल चंचल बहुचंचल चपल बहुचंचल बहुचंचल चपल बहुचंचल चपल बहुचंचल चपल बहुचंचल बहुचंचल चपल बहुचंचल चपल जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ बहुचंचल चपल बहुचंचल चपल ओ जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ बहुचंचल चपल बहुचंचल चपल बहु चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. अरे नुसतं मुंबई उच्चारण्याच्या अगोदर मुंबईला जाऊन येतं इतकं चपळ आहे. काय आणि मनामुळेच जीवनाची फजिती आणि मनामुळे जीवनाची मुक्ती आहे. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः. मन अतिशय चंचल आहे. ज्ञानेश्वरी मध्ये माऊलीने एक उदाहरण दिलं. असं मन इतकं वेगवान आहे, इतकं चपळ आहे, त्याला जर त्या ठिकाणी कुठूनही जायचंय, स्वर्गात जाऊन येतं, नरकात जाऊन येतं, कुठूनही जाऊन येतं. लक्षात ठेवा, विलंब लागत नाही. माऊलीने एक उदाहरण दिलेलं आहे. मन किती चपळ आहे. काय पहा, वानर असतं आणि बांदर असतं, ते माकड असतं. ते माकड इतकं चंचल असतं, ते झोपीत सुद्धा पापणे हलवत राहतं. काय आणि बसलं कुठं तर खाजवत राहील, डोकं खाजवत राहील, कोणाला दात विचकत राहील. इतकं चंचल ते माकड. आणि चंचल माकडाला त्या ठिकाणी कोणीतरी दारू पाजली, आता किती चंचल झालं. अरे याच्यात सुद्धा दारू पिणारे बरेच माकडं बसलेले आहेत का नाही. विठ्ठला विठ्ठला. आम्ही ज्या रस्त्यानं आलो त्या रस्त्याने कितीतरी माणसं पाहिले डुलत डुलत चालले. मला वाटलं दारू पिणाऱ्याचाच रस्ता आहे हा. इकडून पिंपळदरी कडचा रस्ता. कितीतरी रस्त्याच्या कडेला पडलेले, कोणी झुलत चाललेले. म्हटलं रस्ता दारू पिणाराच आहे काय. पहा, त्या माकडाला त्या ठिकाणी दारू पाडली. आता ते माकड किती चंचल झालं असेल. आणि तेवढ्यामध्ये त्याला विंचू चावला, आता किती चंचल झाला असेल. त्याच्याही पेक्षा माणसाचं मन चंचल आहे. विठ्ठला 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 हो, कबीर म्हणतात, मन के हारे हार हे मन के जीते जीत. मन माणसाला हरवतं आणि मनच माणसाला जिंकवत असतं. लक्षात ठेवा. चंचल मनाचा परिणाम कसा आहे, प्रताप कसा आहे, थोडक्यात सांगतो तुम्हाला. एक क्लास 1 ऑफिसर ऑफिसमध्ये काम करत होता आणि मी बिझी राहायचा. चांगला काम करणारा ऑफिसर होता. एके दिवशी काय झालं, टेबलावर बसल्या बसल्यात काहीतरी झटका आला, बेशुद्ध झाला. बाकीच्या ऑफिसर लोकांनी नोकराने उचललं, हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरनं त्यांना बेडवर टाकलं आणि चेकअप केलं. त्याची शुगर चेकअप केली, BP चेकअप केली, काय काय टेस्ट केल्या. आणि टेस्ट वगैरे सर्व झाल्यानंतर म्हणजे बरं झालं तुम्हाला लवकरात लवकर आणलं म्हणून तुम्ही वाचले. आजही डॉक्टर आम्हाला ते सांगतात. काय घाबरून देतात. त्यालाही तसं झालं की सांगितलं बा बरं झालं साहेब, तुम्ही लवकर आले, नाही तर लय मागात पडलं असतं. पण लवकर आले, मागात पडलं असतं तरी सुद्धा कधी मागात पडू शकतं. त्याच्या डोक्यात फिरकी मारून दिली. विठ्ठला ही ट्रीटमेंट आता घेऊन जा, औषधी गोळ्या हे घेऊन जा, पण रेग्युलर घ्यायच्या नाही तर कधी तुम्हाला होऊ शकतं जे व्हायचं ते. म्हणलं सरळ सांगा ना काय व्हायचंय मला. नाही, तुम्हाला कोणत्याही क्षणी पॅरालिसिस होऊ शकतो, लखवा मारू शकतो.
लखवा होऊ शकतो तुम्हाला, कोणत्याही क्षणी होऊ शकतो. म्हणले साहेब तो लखवा झाल्यानंतर डॉक्टर साहेब काय होतं, म्हणजे कोणती प्रक्रिया होते शरीरामध्ये, म्हणजे काही नाही, एक हात लुळा पडतो आणि एक पाय ढिल्ला पडतो. हात आणि पाय ढिल्ले पडतात, कधी कधी तोंड वाकडं होतं, जीभ जाड होते, बोलता येत नाही. एवढ्या क्रिया झाल्या की समजा लखवा झाला. म्हणजे सरळ माणूस इकडचा हात आणि पाय निष्क्रिय झाला, म्हणजे हे झाला, तो आपोआप असा वागतो. माणूस वाकला म्हणजे लखवा झाला. बरं झालं सांगून दिलं. नौकराला सांगितलं की ऑफिसमध्ये वेळेवरती गोळ्या द्यायच्या. घरी बायकोला सांगितलं सर्व विसरलं चालतं पण माझी गोळी विसरायला नको, आणि केव्हाही मला होऊ शकतं. म्हणजे काय होऊ शकतं, जे डॉक्टरनं सांगितलं ते होऊ शकतं. विठ्ठल एके दिवशी काय झालं की ऑफिसमध्ये इतके कामं वाढले, खूप कामं वाढले, आणि ते काही दिवसभरात पूर्ण झाले नाही. सर्व नौकर चाकरांना सांगून ठेवलं. तो बॉस होता, सर्वात मोठा ऑफिसर होता. त्याने सांगितलं उद्या आपल्याला सर्वांना 10 वाजेला इथं हजर व्हायचंय, आणि कसंही दिवसभरातलं काम आटपून टाकायचं. अनेक कामं थांबलेली आहेत. काय मी सुद्धा लवकरात लवकर वेळेवर येईल. आणि चपराशाला सांगितलं की माझी गोळी विसरायची नाही. बायकोला सांगितलं की जेवण झाले की आपल्या गोळ्या मला द्यायच्या. सर्व झालं व व्यवस्थित. घरी आला, बायकोला रात्री सांगून ठेवलं मला सकाळी लवकरात लवकर ऑफिसला जायचं आहे, अर्जंट काम आहे, आणि तू लवकर माझा डब्बा वगैरे तयार करून ठेव. बाई म्हणे तुम्ही उठायच्या अगोदर सर्व करून ठेवते असं काही नाही, पण तुम्ही लवकर उठले पाहिजे. विठ्ठला विठ्ठला हे काय झालं, बाईला सांगून ठेवलं की माझा सूट पॅन बनियान आणि अंडर पॅन आणि बूट वगैरे सर्व बाथरूम मध्ये ठेवायचं. मोठ्या व्यक्तीचं बाथरूम, मोठं बाथरूम, कारण मला बाहेर येऊन कपडे घालायला याला वेळ नाही, मला ऑफिसला लवकर जायचंय. आणि जसा संडास मधून बाथरूम मधून निघणार तसा गाडीतच बसणारे, लक्षात ठेव. बाई म्हणली तयारी आहे माझी, तुम्ही कधी उठा कधी काही करा. हे गेलं बाथरूम मध्ये, काय स्नान केलं, लॉट्रिन झाली, स्नान झालं, सर्व झालं. मग तर त्याने काय केलं, पॅन्टही घातला, बरोबर घातला, शर्ट घातला आणि गुंड्या लावला. तर पॅन्टची गुंडी, पॅन्टच्या शर्टाची गुंडी पॅन्टला लावून दिली. वाकलं तिथं ते, लागला आतून बोंबलायला. झालं 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 झालं. बायको ओरडायला लागली, काय झालं, कवाड उघडा. कवाड उघडलं ते असं वाकडं झालं. काय शर्टाची गुंडी कुठं लागली, पॅन्टच्या गुंडीला लागली, तिथं लागलं बटन. हे झालं वाकडं. सांगितलं मला लवकरात लवकर डॉक्टर पाहिजे यायचं, आणि आता गाडी तयार ठेवा. गाडी तयार ठेवली, त्याला गाडीत टाकलं, हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथं त्या ठिकाणी बेडवर टाकला. हॉस्पिटलच्या डॉक्टरनं सर्व चेकअप केलं. शुगर वाढलेली नाही, बीपी वाढलेली नाही, काहीच नाही, सर्व नॉर्मल होतं. पण याला झालं कसं काय पता नाही, असं वाकडं कसं काय झालं. त्यानं सांगितलं तो वाकडं झालं म्हणजे पॅरालिसिस झाला म्हणून समजायचं. म्हणजे साहेब काही करा, हे काम तुम्ही लवकर करा, मी लवकर ठीक झाला पाहिजे. बायकोनं सांगितलं 4 लाख लागत असतील तर 6 घ्या, पण ठीक झाला पाहिजे. नवरा काही साधा नाही, पैसे कमावणारा नवरा आहे तो, आहे की नाही. अरे मग डॉक्टरनं पाहिलं की ठीक आहे. डॉक्टरनं सांगितलं की सर्व बाहेर जा, आणि त्याला आता जे ऑपरेशन थिएटर आहे त्याच्यामध्ये घ्या, आणि माझी ऑपरेशनची पेटी आणून द्या. आणि त्यानं सर्व पाहिलं, झालं कुठं काय झालं तेही पाहिलं. नुसती कैची घेतली आणि बटनाचा धागा कापला, नुसता सरळ पडला असा. काय पॅरालिसिस ठीक झाला. कशाचा खेळ आहे, मनाचा खेळ आहे. झालं होतं का त्याला काही झालं नव्हतं. रिकामे 6 लाख रुपये डॉक्टरला दिले, आणि ते 6 लाख रुपये तुमच्या सप्त्यात दिले असते तर, पण देईल का सप्त्यात तो नाही. लक्षात ठेवा, जे हरामाचं कमावलेलं आहे, जे अधर्मानं आणलेलं आहे, त्या लोकांना कधी दान करण्याची इच्छा होत नसते. लक्षात ठेवा, दानी तेच करतात जे स्वतः कमवतात, तेच लोक दान करत असतात. विठ्ठला 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 विठ्ठला. परंतु ज्याची मनाची वृत्ती शांत झालेली आहे, बुद्धीची वृत्ती प्रवृत्ती शांत झालेली आहे, विचाराची वृत्ती स्थिरावलेली आहे,
आणि आत्मबोधाच्या नंतरची स्थिती प्राप्त झाल्यानंतर काय होतं तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या- उदासीनाचा देह ब्रह्मरूप 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 नाही पुण्य नाही पुण्य पाप अनुताप अंगी अग्नीची ज्वाळा अनुताप अंगी अग्नीची ज्वाळा अनुताप अग्नीची ज्वाळा अनुताप अंगी अग्नीची ज्वाळा नाही पुण्य पाप लागत त्या नाही पुण्य पाप लागत त्या अनुतापांगे अग्नीची ज्वाळा अनुतापांगे अग्नीची ज्वाळा अनुतापांगे अग्नीची ज्वाळा अनुतापांगे अग्नीची ज्वाळा विठ्ठला विठ्ठला विठाला 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 हरी विठ्ठल विठाला 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 हो. उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या पा उदासीन शब्दाचा अर्थ उद म्हणजे उंच आसीन म्हणजे आरूढ जो उंच पदावरती आरूढ झालेला आहे त्याला म्हणतात उदासीन आपण काही संसारामध्ये काही विषयात नाराज झालो तो उदास होऊन जातो काय अन्न गोड लागत नाही बोलायची इच्छा होत नाही फिरायची इच्छा होत नाही काही करायची इच्छा होत नाही म्हणतात माणूस उदास होऊन गेलेला आहे काय उदासलेला आहे परंतु आध्यात्मिक अर्थ उदासीन शब्दाचा फार उत्तम अर्थ आहे लक्षात ठेवा उद म्हणजे उंच आणि आसीन म्हणजे आरूढ जो उंच पदावरती आरूढ झालेला आहे त्याला म्हणतात उदासीन आणि उदासीन हे महात्म्याचं विशेषण आहे विठ्ठला भक्ताईचे जनाचे देव उदास गेले आशा पास निवारोणी गेले आशा पास निवारोणी भक्ताईचे जनाचे देव उदास गेले आशा पास निवारोणी गेले आशा पास भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारोनी काय भक्त त्याला म्हणायचं जे उदास आहे खूप मोठा अर्थ आहे सांगतो तुम्हाला विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठाला 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 हो. आशा आणि पाश आशा हे 8 प्रकारचे पाश आहेत आशा आणि पाश या दोन्हीतून ज्याची निवृत्ती झालेली आहे तो उदास भक्त आहे भक्त उदास आहे ज्ञानी पुरुष उदास आहे भक्ताला आणि ज्ञानी पुरुषालाच उदास हे विशेषण लागू शकतं
त्याच्या व्यतिरिक्त कर्मठाला नाही लागू शकत. विठ्ठला 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 विठ्ठला. सरळ सरळ गीतेमध्ये, भागवतामध्ये, वेदामध्ये, उपनिषदामध्ये कर्म, भक्ती आणि ज्ञान. जगद्गुरु शंकराचार्यांनी भक्ती आणि ज्ञान व सुरुवातीला कर्म गीतेमध्ये सांगितलं. शंकराचार्यांचं भाष्य आहे त्याच्यावरती. काय भक्तीचा आणि ज्ञानाचा समन्वय करत असताना भक्तीच्या द्वारे येणारं अद्वैत तत्वज्ञान आणि ज्ञान हे अद्वैत तत्वज्ञानाचं स्वरूप आहे. परंतु कर्मामध्ये कधी तत्वज्ञान असू शकत नाही. परंतु वेदाचं भाष्य करत असताना, उपनिषदाचं भाष्य करत असताना कर्माला सुद्धा ज्ञानपरक लावलेलं आहे. भक्ती ज्ञानपरक, कर्म ज्ञानपरक, ज्ञान तर ज्ञानपरक आहेच. काय हा चिंतनीय विषय आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अरे चिंतनीय विषय श्रवण करण्यासाठी, कळण्यासाठी त्याला अभ्यास लागतो. त्याला पाठ घ्यावे लागतात, शिकावं लागतं. जत्रातल्या श्रोत्यांना नाही सांगता येते, ते तर सांगणाऱ्यालाच वेड्यात काढायचे. मला अनुभव आला म्हणून मी तुम्हाला सांगतो. आम्ही काशीला शिकायचो, माझ्याबरोबर दुसरा एक जण होता. आणि आम्हाला काय असायचं त्यावेळी, हे असं नव्हतं दान दक्षिणा काहीच नव्हतं त्या आमच्या काळामध्ये. बरं, फार अवघड परिस्थिती होती. काशीमध्ये साधूला भीक सुद्धा मागाय वाढायचे नाही. आणि आम्हाला आश्रमातही कोणी घेत नव्हतं, कारण आश्रमातही परिस्थिती गरिबीच्या होत्या त्यावेळेस. एवढं कोणी दान वगैरे देत नव्हतं. मग आम्ही जशी आळंदीला भिक्षा करायची मधुकरी, तशी तिथं करायचो. आणि काशीला डुकराला टाकतील पण साधूला वाढणार नाही, इतकं साधूचा त्यांना टिटकार आहे. नाव्याच्या दुकानापुढून गेले की शिव्या देतील, आणि दाढ्या वाढलेल्या. तिथं जातच नाही करायला, तर कशाला ते चांगलं म्हणेल. चालले म्हणाले हरामखोर दाढ्या वाढून. असे नावी लोक. अरे त्यांच्या दुकानात गेले, केस काढले, त्यांना पैसे दिले तर बरं वाटेल. इथं पैशाचा ठिकाण नाही तर द्यायचं काय. आणि मग ते आणि दोघांनी आम्ही विचार केला. आम्हाला ग्रंथ घ्यायचे होते, कपडे फाटलेले होते. म्हटलं आम्हाला दोघांना कीर्तन येत होतं, प्रवचन येत होतं. म्हटलं महाराष्ट्रात जाऊ, कीर्तन प्रवचन करू 1-2 महिने, आणि थोडी थोडी दक्षिणा जमा झाली की आपल्याला तिथं कामा येईल. मग ग्रंथ घ्यायला कामा येईल, कशालाही समजा पैसे कामा येतील. आलो बा, तिकडून आलो, बरामपूरच्या स्टेशनवर उतरलो. साधू या नात्यानं काही हॉटेलमध्ये थांबायचा प्रश्न नव्हता. म्हटलं एखादं छोटंसं गाव पाहू आणि तिथं जाऊ. ऐकले गेलो. एक छोटंसं गाव होतं, तिथं मंदिर होतं. आणि त्या मंदिरात जाऊन बसलो. बसल्यानंतर लोक यायचे, घंटी वाजवायचे. हनुमंताचं दर्शन घेतलं की चालले. आम्ही प्रत्येकाच्या तोंडाकडे पाहायचो की कोण म्हणतं जेवायला चला म्हणून. ऐकले भुका लागल्या, काहीच खाल्लेलं नाही. आणि मग कोणीच नाही. पण एक सज्जन माणूस आला बा, माळकरीच होता आपला. कारण MP च्या आजूबाजूला इंदोरपर्यंत आपले वारकरी आहेत, पुष्कळ माळकरी आहेत, कीर्तन सप्ते होतात. विठ्ठला विठ्ठला हो. त्यानं विचारलं महाराज कुठे असतात. महाराजांना थोडी थोडी आशा पल्लवी झाली की बा आता विचारलं माणसानं. आणि मग माझा सोबती मला चिमटा घेऊन म्हणला आपल्या भोजनाचं विचारणं त्याला. काय आम्ही जेवलो नाही म्हणून असं मन नुसतं. म्हटलं म्हणायचं नाही आपल्याला काहीच, परमेश्वराची इच्छा असेल तर मिळेल म्हटलं. आणि तो माणूस म्हणाला महाराज काशीला असता मग तुम्हाला कीर्तन प्रवचन येतं का. तर आमचा दोस्त म्हणाला तो सोबतचा, तुम्हाला आम्हाला प्रवचनापेक्षा कीर्तन चांगलं येतं, कारण प्रवचनाची दक्षिणा लहान, कीर्तनाची मोठी असते. तर म्हटलं कीर्तन केलं की इथूनच आपली सुरुवात होऊन जाईल. अरे आवश्यकता तेवढी होती, लक्षात ठेवा. आणि मग म्हणजे आम्ही कीर्तन सुद्धा करू शकतो. तो म्हणाला काही हरकत नाही, कीर्तन मी लगेच टाळकरी घेऊन येतो, मृदंग वाजवणारा घेऊन येतो. 8 वाजलेले होते. आणि मग महाराज कीर्तन करा. कीर्तन झालं की तोपर्यंत आम्ही स्वयंपाक करतो तुमच्यासाठी, आणि मग तुम्ही 1 घंटा करा, 1.5 घंटा करा, 2 घंटे करा, नंतर भोजनाची व्यवस्था. बरोबर ठीक आहे. मग ते गेलं आम्हाला सांगून. आमच्या दोघात झगडा सुरू झाला, तू करतो का मी. त्याला जास्त कीर्तन करायची हौस होती. म्हटलं तुझी आटली वा तू कर म्हटलं, पण भांडणं केल्यापेक्षा तू कर कीर्तन, काही हरकत नाही.
मग त्याचं कीर्तन ठेवलं. राहिलो उभे आम्ही तिथं. ते आले 5-6 टाळकरी, मृदंग वाजवणारा तो आला, आणि 15-25-30 बाया आल्या, 10-15-20 माणसं आले. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठ्ठला विठाला 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 त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारा सार विचार हा भंग घेतला त्यानं. ईश्वर कसा असतो? निर्गुण असतो. ईश्वर कसा असतो? सगुण असतो. आणि ईश्वर आहे की नाही त्याची सिद्धी झाली पाहिजे. आणि आम्ही नेमकाच ग्रंथ शिकला होता, न्याय सिद्धांत मुक्तावली. त्याच्यामध्ये पहिलंच प्रकरण ईश्वर सिद्धी होतं. काय या बुवानं जे डोळे झाकले व आणि जे लावली ईश्वर सिद्धी, संस्कृतमध्ये बोलायला लागला आणि संस्कृतच्या लंब्या लंब्या ओळीचे अर्थ सांगू लागला. मी समोर बसलेलो, म्हटलं बाज बोंबललं, म्हटलं आता सर्व काही खरं नाही, हा सांगून काय राहिला, कोणालाच काही कळायला मार्ग नाही. आणि ते माझ्या पाठीमागचे मला ऐकू येत होतं, दिसतो बुवा पण मॅडच दिसतो, काय सांगतो काहीच कळायला नाही, मार्ग नाही, काही समजून नाही राहिलं. मग एक 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 उठून जायला लागला बरं का. श्रोते तर गेले सर्व. मग टाळकरी टाळ वाजवणार माझ्या जवळ आला, याचे डोळे लावले चालली याची ईश्वर सिद्धी सांगणं. आणि तो टाळकरी म्हणा, महाराज माणसं गेले ना आता ऐकणारे, मग आम्ही कसं करेल? म्हणलं बा जा, तुम्हाला इच्छा असेल तर राहिल्या तर जाऊ शकता. आता आमचे पठाडे बुवा राहिले, शेजारीच बसलेले. मी असा म्हणजे महाराज मी कसं करू? म्हणलं तुम्हाला जे करायचं ते करा, पण तुमचा मृदंग सोबत घेऊन जा, कारण तुमचं घर आम्हाला माहित नाही कुठे आणून द्यायचं म्हणून. तुम्ही जा म्हटलं घेऊन. ते सर्व गेले तरी याचं सुरूच होतं कीर्तन. आणि मी उठलो त्याच्या कानात म्हटलो, अरे सर्व माणसं गेले आणि आता सांगतो का ना? झाली म्हणलं ईश्वर सिद्धी. काय ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना पर. मी सांगतो भोजन काय, आम्हाला पाणी सुद्धा कोणी घेऊन आलं नाही. सकाळचा चहा तर सोडून द्या, आम्ही 4 वाजता उठून निघून गेलो. हे कीर्तन आहे का? पाणी सुद्धा मिळालं नाही. अरे ते कीर्तनच होतं. काय होतं? ते विषय कीर्तनच होता आणि ते विद्वत्तापूर्ण कीर्तन होतं. पण समोरच्याचा अभ्यास नव्हता ते ऐकण्याचा, समजण्याचा. विठ्ठला इतकं झालं, सर्व झालं. मी म्हटलं आता भांडणं करण्यात काहीच अर्थ नाही, याच्यामुळेच आपलं भोजन गेलं आणि सर्वच गेलं. काय आणि तोच उकरून काढायचा. कसं झालं माझं कीर्तन? म्हटलं खूपच छान झालं. म्हटलं तू जर रोज कीर्तन करायला लागला तर आपलं अनुष्ठानच व्हायचं, उपाशी राहायचं. अशा प्रकारचं कीर्तन. अरे चिंतन श्रवण करण्यासाठी चिंतन श्रवणाचा अभ्यास लागतो. शास्त्राचा अभ्यास असल्याशिवाय शास्त्र कळत नाही. विठ्ठला आणि तुकोबारायांच्या शब्दांचा अर्थ, उदासीनाचा देह ब्रह्मरूप. उदासीनाच्या दृष्टीने देह ब्रह्मरूप आहे, हा त्यातला अर्थ आहे. उदासीन म्हणजे ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीनं. कोण ज्ञानी? अनपेक्ष सुचिर्दक्षो उदासीनो गतव्यता. काय उदासीनो वदासीन गुणर्यो न विचारले. ते गुणापासून ज्याची वृत्ती, ज्याचा अंतकरण विचलित होत नाही, अशा ज्ञानी पुरुषाला उदासीन म्हणतात. विठ्ठला हो, तुम्हाला घडलेलं उदाहरण सांगतो. दृष्टांत वेगळी गोष्ट असते, जीवनात घडलेल्या ज्या गोष्टी पाहिलेल्या असतात ते अनुभव असतात. आम्ही वृंदावनला श्रीमद भागवत शिकत होतो. आमच्या गुरुजीचं नाव जगप्रसिद्ध स्वामी अखंडानंद सरस्वतीजी महाराज, ज्यांनी श्रीमद भागवतावरती 200 ग्रंथ लिहिले. एवढे विद्वान होते. संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्यांच्यासारखा त्या काळामध्ये विद्वान नव्हता. भागवताचा सर्व ग्रंथांचे विद्वान, उपनिषद असतील, भागवत असेल, न्याय असेल, वेदांत असेल, सांख्य असेल, योग असेल, सर्व शास्त्र पारंगत होते. आणि आम्ही 2-3 जण शिकायचो त्यांच्याकडे. एक दिवस आम्ही काय ठरवलं, ब्रज यात्रा करू. ब्रजभूमीची यात्रा. ब्रजभूमी म्हणजे 80-84 कोस आणि 80-84 कोस तेवढं क्षेत्रफळ असलेल्या भूमीला ब्रजभूमी म्हणतात.
जेथे भगवान श्रीकृष्णानं लीला चरित्र केले. आणि मग आम्ही ठरवलं की काही हरकत नाही, आपण ब्रजची यात्रा करू. मग आम्ही निघालो. सुरुवातीच्या दिवशी वृंदावनहून निघालो आणि बरसाण्याला गेलो. बरसाण्यात राधाजीचं गाव आहे, बरसाण्याला गेलो. बरसाण्याच्या आणि नंदगावच्या मधामध्ये राधाकृष्ण कुंड आहे. एकादशी होती आम्हाला आणि एकादशीला दिवसभर फराळ मिळत नाही. तिकडे काही लोक एकादशा करत नाही. तिकडचे वैष्णव लोक सुद्धा कोणी कोणी करतात, कोणी काही एकादशी करत नाही. आणि आम्ही आता इकडचे वारकरी असल्यामुळे आम्ही ते एकादशी आम्हाला होती, आजही आहे, त्यावेळेसही होती. तुम्हाला आज नाही काय आहे की नाही. संन्यासी जरी झाला तर एकादशी करायला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल तुळशीची माळ व्रत एकादशी. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा. एक दिवस मी कीर्तन करत होतो. एकदा समोर महाराज बसले होते. ते माझ्या तोंडाकडे पाहत नव्हते, माझ्या गळ्याकडे पाहत होते. मी म्हटलं हा महाराज माझ्या गळ्याकडे का बरं पाहत असेल. ते पाहत होते की माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळा आहे की नाही. पुष्कळ संन्यास झाल्यानंतर तुळशी माळा काय करतात, काढून टाकतात. एक नाही. अरे आपण पांडुरंगाचे भक्त आहे, तुळशीची माळा काढायची नाही, लक्षात ठेवा. आणि संन्यास ज्यावेळी दिल्या जातो त्यावेळी काही शरीरावर ठेवल्या जात नाही. माळाही गंगे सोडून द्यावं लागतात, काही अंगावर असेल तेही फेकून द्यावं लागतं, लंगुटी कपडे सुद्धा फेकून द्यावे लागतात. त्याला म्हणतात सर्व संग परित्याग. विठ्ठला विठ्ठला हो. आणि आता काय झालं, मी तुम्हाला सांगत होतो, तिघांना विचार केला, निघालो. संध्याकाळची वेळ होती. आम्ही दिवसभर उपाशी. एकादशीला नुसतं पाण्यावर एकादशी काढली. म्हटलं आम्ही रात्रीत विचारून करून ठेवला की बरसाण्यामध्ये आपल्याला भिक्षा मागायची आहे सकाळी, आणि आपल्याला कालच्या भुका आहेत, एकादशीच्या भुका. काय मग तो म्हणले काही हरकत नाही. आम्ही तिघाने ठरवलं आणि सकाळी आम्ही झोळ्या बांधल्या का खाला आणि आता मधुकरीला जाणार. एक साधू भेटला. अरे तो म्हणाला कशाला ते भीक मागता. काय आपल्या इथं धर्मशाळा एक शेठजी आहेत, ते आपल्याला सर्व भोजनाचा शिदा देतात आणि चुलबी देतात आणि काड्याही देतात. आणि म्हणलं किती वाजता मिळते, म्हणजे 11 ते 12च्या मधात जायचं. म्हटलं बरं आहे. काय आपली भिक्षा मागितली तर कमी जास्त येऊ शकते, पोट भरू शकतं न भरू शकतं. जवान आम्ही तिघही. आणि मग ते म्हटलं शिदा मिळालात, मस्त चूल मांडू, तिघ जण करून खाऊ. गेलो बा तिथं, भिक्षा दिली सोडून आणि त्या शिद्याच्या आट्यान तिथं गेलो. आम्ही जायचं शिदा संपायची एकच वेळ झाली. ते गेलं संपून तिथं. ते शेठजी म्हणाले बा तुम्ही वेळेच्या आत यायला पाहिजे होतं. आम्हाला ज्यांना वेळ दिली होती त्याच्या बरोबर तर आम्ही गेलो होतो, पण तिथं संपलं होतं, सर्व लोकांनी नेलं होतं. म्हणजे आता काय करू, संपलं वाले माझ्याजवळ तर काहीच नाही. म्हणजे द्वादशी सुद्धा ती आमची एकादशी सुरू झाली, द्वादशीला सुद्धा काहीच नाही, ठणठण बिलकुल. आणि मग संध्याकाळची वेळ, एक महात्मा भेटले. ते म्हणाले तुम्ही एक काम करा, इथून जवळच 1 किलोमीटर एक वैष्णवाची कुटी आहे आणि तिथे संध्याकाळी तुम्हाला भोजन मिळू शकते, तुम्ही जा. त्या आशेनं आम्ही गेलो. तर म्हणते राधाकृष्ण कुंड लागला मधात. म्हटलं इथं आपण थोडंसं दर्शन घेऊ, स्नान करू कुंडाचे, आणि मग आपण त्या महात्म्याच्या आश्रमात जाऊ, आपली व्यवस्था होऊन जाईल. झालं वा. गेलो कुंडावर, कोणीच नव्हतं. एक साधू पाण्याजवळच्या पायरीवरती बसलेला होता आणि रडत होता, सारखा रडत होता. आणि आम्ही त्याच्याजवळ तिथं पाहत होतो. हा म्हटलं काय दुःख झालं असेल बा या माणसाला. वस्त्र साधू सारखे नव्हते, सामान्य एक छोटीशी लंगुटी लावलेली होती आणि काहीच नाही, असा बसलेला होता, रडू लागला बिचारा. काय आमच्यातला एक जण म्हणाला की आपण निदान दुःखाचं कारण तरी विचारू. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, भागवताच्या सुरुवातीला नारदजीनं भक्तीला विचारलं
किम कारणम स्वस्य दुःखस्य, स्वतःच्या दुःखाचं काय कारण आहे? भक्ती रडू लागली. तर तिला विचारलं होतं, तिनं तिचं कारण सांगितलं. आपला विषय वेगळा आहे. आणि मग ते बाबाजी होते, आमचा महात्मा गेला आणि त्याला म्हणाला, बाबा आम्ही विद्यार्थी होतो, महात्मा म्हणजे विद्यार्थी. म्हणलं बाबा कशाचं दुःख झालं, काही असेल तर आम्हाला सेवा सांगा. ती गई उपाशी, एकादशीला काही नाही, द्वादशीची संध्याकाळ झाली, फार अवघड आहे. आणि मग त्यांना विचारलं, अहो असं विचारायला लागलो तो लोक जोरात रडायला लागले. म्हटलं आपण त्यांना विचारायला गेलो तर ते जास्त दुःखी झाले आणि ते रडू लागले. मग आम्ही सुद्धा घाबरलो. तेवढ्यामध्ये एक माणूस भोजनाचा डब्बा घेऊन आला, भोजन घेऊन आला. आणि भोजन घेऊन आल्यानंतर ते बाबाजी होते, त्या माणसानं हात जोडले, भक्त माणूस होता. बाबाजी आपके लिए मैंने भोजन लाया है, थोड़ा सा भोजन करो. काय ते बाबाजी म्हणाले भोजन करो, तर ते काहीच बोलले नाही अगोदर. आणि थोडा वेळ झाल्यानंतर तो माणूस बोलू लागला आमच्याकडे पाहून, 9 दिन हो गए बाबाजी ने कुछ नहीं खाया, एक सरीख है या पायरीवर एक सारखे बसून लढतायत. भोजन मी रोज घेऊन येतो 2 वेळा, पण भोजन स्वीकारत नाही. पता नाही यांना काय झालं रडायला. अरे साधूची अवस्था साधूलाच माहीत. विठ्ठल विठ्ठल हो, तुका मने अंगी व्हावे ते आपण हरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो. महिमान येईल कळो, तरीच महिमान. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो. अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो. येईल कळो. तुका मने अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. संताचा महिमा संतची जाणती, दुर्लभया गती आणि काशी. आम्ही त्यांना ओळखू शकत नव्हतो. काय आम्ही काही एवढे पोचलेलो नव्हतो, साधारण काय विद्यार्थी शिकणारे. आणि बाबाजी रडतच होते. 9 दिन हो गए बाबा आपने कुछ खाया नहीं, 2 खास क्यों न हो खा लो. काय बाबाजी ने इतना ही कहा, बेचारे 3 महात्मा इनको खिला दो, इनको खिला दो, बच्चे हैं बहुत भूख लगी इनको. त्यांना काय माहिती आम्हाला भूक लागली ना आम्ही उपाशी बोलून, पण महात्मा है. आणि बोले बच्चों को खिला दो. बोले हमने कहा बाबा आप थोड़ा सा पाएंगे तो आपका उच्चिष्ट हम ले लेंगे, आपका प्रसाद आप थोड़ा सा लीजिए इसमें से. त्यांनी हातातून असं म्हटल्यानंतर थोडंसं घेतलं हातावर आणि आपल्या मुखात टाकलं. लक्षात ठेवा. आणि तो त्यांनी स्पर्श केलेलं जे अन्न होतं आमच्या वाट्यावरती, एका व्यक्तीचं अन्न आता आमच्या वाट्यावरती थोडं थोडं आलं. काय आणि नंतर ते आम्ही सेवन केल्यानंतर त्यांच्या वाणीनंच आमच्या अंतःकरणात तृप्ती झाली, अन्नाने नाही. अन्न तर खाल्ल्यानंतर आम्हाला भूक सुद्धा विसरून गेली. काय आणि त्याच्यानंतर त्यांच्या दर्शनासाठी त्या काळामध्ये श्रीमद भागवताचे प्रकांड पंडित होते, एक बंगाली पंडित होते, ते त्यांच्या दर्शनाला आले. दर्शनानंतर नंतर त्यांची महिमा कळाली. श्रीमद भागवत मुखोद्गत, गीता भाष्यासहित मुखोद्गत, उपनिषद मुखोद्गत, श्रीमद भागवतावरची वंशीधरी श्रीधरी टीका मुखोद्गत, इतके प्रकांड विद्वान ते संत होते. आणि नंतर हमने कहा बाबा 9 दिन हो गए रे. अरे बोले बेटा चैतन्य महाप्रभु जीवन भर रोए, मेरा जीवन भर रोई, मेरा तो केवल 9 दिन का अभ्यास है. काय उदासीन असे संत. विठ्ठल विठ्ठल कशाच्या प्रती उदासीन? प्रपंचाच्या प्रती, संसाराच्या प्रती आणि देहाच्या प्रती.
देह शब्दाचा अर्थ तुकोबरायांनी प्रपंच केलेला आहे. कारण देह उपचय या संस्कृत धातूपासून देह बनतो. दह्यते इति देह, शेवटी ज्याला जाळल्या जातं त्याला देह म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हो, प्रपंच म्हणजे काय? देह. देहालाच प्रपंच म्हटलेला आहे, पंचभूताचा असणारा देह. शेती जल पावक गगन समीर, पंचरचित यह अधम शरीर, मंगल भवन जल हारे दृढ उषुद शरथ आजिर बिहारी. क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित यह अधम शरीर. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. उदासीनाचा देह ब्रह्मरू. उदासीन ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीनं देह म्हणजे प्रपंच ब्रह्मरूप आहे, अशी ज्यांची अनुभूती आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे. ओ ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. विश्वदेव म्हणजे ब्रह्मस्वरूपच आहे, अशा प्रकारचा ज्यांचा अनुभव आहे. आणि असे जे महात्मा आहेत त्यांना उदासीन म्हणतात. आणि अशा उदासीन महात्म्याला पुण्य आणि पाप शिवू शकत नाही. नाही पाप पुण्य पाप लागत त्या. काय याच्याविषयी एक महाभारतातलं छोटस उदाहरण सांगतो. विठ्ठल विठ्ठल. हो, महाभारत युद्ध झालं, पांडवांचा विजय झाला, सर्व झालं, विजयाचा आनंद लुटला. पण युधिष्ठिराच्या मनामध्ये मात्र आनंद नव्हता. युधिष्ठिराला दुःख होतं. आम्ही जे युद्ध केलं त्या युद्धामध्ये आम्ही आमच्याच लोकांचा वध केला, भावबंद मारले, नातेवाईक मारले. हे तर सोडून द्या, ज्यांनी मांडीवरती आमचा लाड केला त्या आचार्य भीष्मांना सुद्धा आज आम्ही रणांगणावरती पाडलेलं आहे. अंग प्रत्यंगामध्ये बाण घुसलेले आहेत. ज्या गुरुने आम्हाला कोणाला विद्या दिली नाही, स्वतःच्या मुलाला ज्याने विद्या दिली नाही, ती माझ्या भावाला अर्जुनाला दिली, त्या द्रोणाचार्याचा आम्ही लाचार लोकांनी वध केला. आणि अशा प्रकारे त्यांना भयंकर दुःख झालं. आणि एक गोष्ट त्यांना सतावीत होती, कोणती? हे जे घडलं याच्यापासून सर्व पाप झाला आम्हाला. आणि तो प्रश्न घेऊन ते श्रीकृष्णाच्या समोर आली युधिष्ठिर. आणि देवा, आम्ही जे केलं ते सर्व पाप केलं, ते पाप फेडायचं कोठे? त्या पापाचं काय प्रायश्चित्त आहे? देवाने सांगितलं, मला जे सांगायची ती गीता मी अर्जुनाला सांगून टाकलेली आहे. आता मला प्रश्न उत्तर करू नका. आणि या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर आचार्य भीष्म देतील. काय ते माझ्याही पेक्षा ज्ञानी आहेत. विठ्ठला विठ्ठला हो. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, कुंती आणि द्रौपदी हे सर्व मिळून कुरुक्षेत्राच्या रणांगणावरती जेथे शराशनावरती भीष्म पडलेले होते. काय भीष्म पडलेले होते, त्यांच्या प्रत्येक अंगामध्ये बाण घुसलेले होते. फक्त अर्जुनाने त्यांच्या डोळ्यात बाण नव्हता मारलेला. त्यांनी सांगितलं होतं, बाळा
जिथं बाण मारायचा तिथे मार, फक्त माझे डोळे फोडू नकोस. काय? माझे डोळे फोडू नको एवढी तुला विनंती आहे. अर्जुनानं ते पालन केलं, त्यांचे डोळे नाही फोडले. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 ज्या कृष्णाच्या विरोधामध्ये मी लढाई केली, या डोळ्याने शेवटी त्या श्रीकृष्णाला पाहून प्राण सोडणार आहे. आणि कृष्णानं प्रतिज्ञा केली, भीष्माच्या डोळ्यापुढे कधीच जाणार नाही. त्यांची प्रतिज्ञा आहे की मला देह सोडायचा तो या डोळ्याने देव पाहिल्यानंतर, त्यावेळी मी देह सोडणार. आणि भीष्मानं सांगितलं, देवाने प्रतिज्ञा केली, हा अधर्माकडून लढल्यामुळे याचं मी तोंड सुद्धा पुन्हा पाहणार नाही. दोघंही आपल्या प्रतिज्ञेवरती अटल होते आणि त्या प्रतिज्ञेला सोडवणारी दुआ होती फक्त अर्जुन. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, हे सर्वजण गेले. सर्वांनी पृथ्वीवरती ते बाणाच्या आसनावरती पडलेले होते. काय अंगामध्ये किती अनंत वेदना असतील ज्याच्या त्याला माहीत. कोणाची वेदना कोणाला किती दुःख देते, जो दुःख भोगणाराच जाणू शकतो, त्याला पाहणारा नाही जाणू शकत की याला किती दुःख आहे म्हणून. भीष्माने पाहिलं, युधिष्ठिरासह सर्व आलेले आहेत. जमिनीवरती सर्वांनी साष्टांग दंडवत केला. भीष्माने हळूच विचारलं, बाळ युधिष्ठिर, का म्हणून आजोबाचा आठवण केली, कशा आला तिकडे? प्रश्न घेऊन आलो. काय सांगितलं, पुत्र आता मला कोणतेही प्रश्न विचारू नको. माझ्या जीवनातले सर्व प्रश्न अजून सुटायचे राहिलेले आहेत. काय आणि एक प्रश्न माझ्या जीवनातला आहे की श्रीकृष्णाने या डोळ्यानं एकदा श्रीकृष्ण पाहायचा. अर्जुनाला म्हटलं, तू जर त्या ठिकाणी श्रीकृष्ण आणून उभा केला तर मी त्याला पाहिल आणि हे माझा प्राण मी कायमचा त्याच्या चरणी समर्पित करील. अर्जुनानं सांगितलं, बाबा सर्व सांगा पण कृष्णाला इकडं बोलवण्याचं सांगू नका, ते मानत नाही. काय त्यांना तुमचं मुखदर्शन करायचं नाही. भीष्माने सांगितलं, माझी इच्छा आहे, तुझ्याकडून होत असेल तर पूर्ण कर, नाही तर पाहू काय करायचं ते. विठ्ठला विठ्ठला जेव्हापासून कुरुक्षेत्राच्या रणांगणावरती पडलेलं आहे तेव्हापासून एकच हात धरून बसलेला आहे की या डोळ्यानं देव केव्हा दिसेल. हरि दर्शन की प्यासी आखिया, हरि दर्शन की प्यासी, हरि दर्शन की प्यासी आखिया, हरि दर्शन की प्यासी. देखो चाहत कमल नयन को, देखो चाहत कमल नयन को, निस दिन रहत उदासी आखिया, हरि दर्शन की प्यासी, हरि दर्शन की प्यासी आखिया, हरि दर्शन की प्यासी. हे डोळे देखो चाहत कमल नयन को, निशिदिन रहत उदासी. रात्रंदिवस हे डोळे फक्त कृष्णाला पाहण्यासाठी जिवंत राहिलेले. तुला जर पाठवायचा असेल देव तर पाठव, नाही तुझी मर्जी. अर्जुन देवाकडे गेले आणि कृष्णाला म्हटले, पितामह तुमचं स्मरण आठवण करत आहेत, एकदा फक्त त्यांच्यापर्यंत चाल, अजिबात नाही. मला तिकडे नेण्याचा प्रयत्न करू नकोस. नाही, एकदा चला तुम्ही. नाही, तुम्ही प्रश्नाचं उत्तर घ्यायला गेले ना, तुम्ही अगोदर प्रश्नाचं उत्तर घ्या, नंतर मी पाहिल विचार करून यायचं किंवा नाही. युधिष्ठिरानं त्यावेळी पितामहाच्या समोर प्रश्न केला, बाबा महाभारताच्या युद्धामध्ये जी पाप घडली आमच्याकडून, ती पाप कुठे फेडायची? एका शब्दात उत्तर दिलं, बाळा तुझ्यासारखा पुत्र आमच्या वंशामध्ये न भूतो न भविष्यती.
तुझ्यासारखा पुत्र माझ्या वंशामध्ये तूच झालेला आहे, फक्त मागेही झाला नाही, भविष्यात होणार नाही. तू इतका पवित्र मनाचा बालक आहेस. आणि बाळा काय प्रश्न आहे म्हणजे हे पाप कुठे फेडायची? तर एका शब्दात सांगितलं, बाळा सूर्याचा उदय झाल्यानंतर अंधकार अजिबातच राहत नसतो. तुमच्या जीवनात कृष्ण सूर्य उगवलेला आहे. पापाचा विचार करू नका, पाप केव्हाची जळून गेली असती. साक्षात कृष्ण. आणि नंतर अर्जुनाने म्हटलं की आता आमचा प्रश्नाचं उत्तर मिळालं, तुम्ही चला. आणि त्यावेळी श्रीकृष्ण स्वतःहून तेथे गेले आणि भीष्माने श्रीकृष्णाला नुसतं पाहिलं नाही, आपल्या उघड्या डोळ्यांनी भगवान श्रीकृष्ण डोळ्यात बसवला आणि कायमचे डोळे मिटले. विठाला 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 विठाला. हो परिस्थिती आहे काय. तुम्हाला मी सांगत होतो विषय, भीष्मासारख्या महापुरुषाने पांडवासारख्या भक्तांना उत्तर दिलं नाही, पाप पुण्य लागत. त्या तुम्हाला पुण्यही लागत नाही आणि पापही लागत नाही. पाप पुण्यापेक्षा तुम्ही वरती उठलेले आहेत का. निश्रय गुण्ये पथी विचरती को विधी को निषेधा. ज्ञानी पुरुषाला काय कोणतंही कर्म बाधत नाही, पाप पुण्याची बाधा होत नाही, दोषाची बाधा होत नाही. कशामुळे? आत्मज्ञानाच्या मुळे संपूर्ण दोष त्याचे जळालेले आहेत. ज्याचं मूळ अज्ञान कारणच जळालेलं आहे आणि त्याचं कार्य जे काही दोष असतील, जगत्रय असेल आणि पाप पुण्य असेल, ते अजिबात लागत नाही. अशा प्रकारचं याला कारण काय तर दुसऱ्या चरणात अनुताप अंगी अग्नीचे या ज्वार. अनुताप अंगी अग्नीचे या ज्वार. अनुताप अंगी अग्नीची या ज्वाला. अनुताप अंगी अग्नीची या ज्वाला. अनुताप अंगी अग्नीचे या ज्वार. अनुताप अंगी अग्नीचे या ज्वार. अनुताप अंगी अग्नीची या ज्वाला. अनुताप अंगी अग्नीची या ज्वाला. नाही मृगजळा वा विझो देत. येत नाही विझो येत नाही 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 मृगजळा विझो येत नाही मृगजळा विझो येत नाही मृगजळा विझो येत. अनुताप अंगी अग्नीचे या ज्वाला. अनुताप अंगी अग्नीचे या ज्वाला. नाही मृगजळा विझोयेत. नाही मृगजळा विझोयेत. नाही मृगजळा विझो येत. नाही मृगजळा विझो येत. अनुताप अंगी अग्नीचे या ज्वाला. अनुताप अंगी अग्नीचे या ज्वाला. अनुताप अंगी अनुताप अंगी अनुताप अंगी अग्नीची या ज्वाला. विठाला विठाला अनुतापांगी अग्नीची ज्वाळा नाही मृग जळा विझोयेत. अनुताप म्हणजे त्याग, वैराग्य.
अनुताप शब्दाचा अर्थ आहे की अनुपश्चात तपती इति अनुताप. संसार दुःख रूप आहे असं ज्यावेळी कळतं त्यावेळी संसाराच्या त्यागाची इच्छा होत असते आणि संसाराच्या त्यागाच्या इच्छेला संन्यास म्हटलेलं आहे. काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदुः. असा अनुताप आहे. ज्याच्या अंगी अनुताप म्हणजे तीव्र वैराग्य. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठाला. आणि वैराग्यामुळेच विवेक आहे, वैराग्य आहे, समाजषटक आहे, मुमुक्षुत्व आहे. हे चार गोष्टी ज्याच्या अंगात आलेल्या आहेत त्याला ब्रह्मज्ञान होत असतं आणि नक्की त्याच्या अंगावरती ब्रह्मज्ञानाची लक्षणं उमटत असतात. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. हो उमटती ठसे उमटती ठसे उमटते ठसे ठसे. ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. उमटते ठसे उमटते ठसे. ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. उमटते ठसे उमटते ठसे. उमटते ठसे. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. वैराग्याच्या नंतर काय ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर पण त्याग असावा लागतो. त्याग हा शब्दाचा विषय नाही सज्जनांनो. त्याग हा साधूचा खरा अलंकार शृंगार आहे. ज्याला त्यागरूपी अलंकाराने स्वीकारलं नाही तो साधू कधीच होऊ शकत नाही. म्हणून त्याग ही महत्वाची गोष्ट आहे आणि त्याग काही प्रवचनाचा विषय नाही. नायमात्मा प्रवचनेन लभ्या न बहुधा श्रुतेन. उपनिषद सांगतात आत्मा परमात्मा प्रवचनाने शब्दाने मिळत नाही, शब्दाप्रमाणे आचरण केल्याने त्या ठिकाणी मिळत असतो. लक्षात घ्या. विठाला 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 शास्त्र सांगते की शब्दानुवर्तते. शब्दाप्रमाणे वर्तन केल्यानंतर साधुता येत असते. विद्वत्ता प्राप्त करणं सोपी गोष्ट आहे. कीर्तन करणं सोपी गोष्ट आहे. तुम्हाला हसवणं रडवणं सोपी गोष्ट आहे. कला आहे. ते काही साधुताच असते असं काही नाही. कला वेगळी आहे, साधुता वेगळी आहे. आमचे सर्वश्रेष्ठ आपल्या परभणीचे संत रंगनाथ महाराज गुरुजी ज्यांचे पाठ आम्ही सुद्धा ऐकलेले आहेत. विठ्ठला विठ्ठला हो. गुरुजी सांगायची ज्याची लंगुटी पक्की तो साधू. काय ज्याची लंगुटी म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये ब्रह्मचारी आणि संयम आहे तो साधू होऊ शकतो. विठ्ठला विठ्ठला हो. जनकाच्या घरी एकदा अचानक एक साधू आला. छोटीशी लंगुटी लावलेली, अंगाला भस्म लावलेलं. राजा जनक ज्ञानी पुरुष होते, साधूचा सन्मान करणारे होते, साधू महापुरुषाची पूजा अर्चा करणारे होते. आला साधू, खूप सत्कार केला, स्वागत केलं. साधूने म्हटलं की मला इच्छा आहे आजच्या दिवस इथं मुक्काम करायची. महाराज राजभवनच तुमच्यासारख्या साधू लोकांचं आहे. 1 दिवस राहा, 2 दिवस राहा, महिनाभर राहा, 6 महिने राहा, 12 महिने राहा. काय नित्य निरंतर जनक राजाला साधूचा संघ होता. याज्ञवल्के त्यांचे गुरु. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठ्ठला विठाला
संस्कार झाला, सर्व झालं. मग राजा जनक म्हणाले, आम्ही संसारी लोक महाराज, ग्रस्त आश्रमी, ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगा आम्हाला काहीतरी. त्यानं उपनिषदाचं एक वाक्य घेतलं, त्यागेन एकेन अमृतत्व मानशुः. त्यागाच्या द्वारे अमृतत्व नाम मोक्षाची प्राप्ती होत असते. त्याच्यासाठी जीवनामध्ये त्याग असला पाहिजे. जनक राजा ग्रस्ती होते, परंतु ज्ञानी पुरुष होते. त्यागाशिवाय ज्ञान होत नसतं. मी तुम्हाला अगोदर सांगितलं. तुकाराम महाराज ग्रस्ती होते पण त्यागी होते. नाथराय ग्रस्ती होते पण त्यागी होते. है की नाही? माऊली ग्रस्ती नव्हते पण त्यागी होते. विठ्ठल विठ्ठल ईश्वर भक्तीमध्ये परमेश्वराच्या प्रती अनन्य प्रेम केल्यानंतर ते प्रेम त्यागात परिवर्तित होत असते. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक विदर्भातली दिंडी आणि पैठणला चालली होती. आणि माझं भारत भ्रमण होतं. मी 7 वर्ष 20 दिवस भारत भ्रमण केलं कंटिन्यू सारखं. आणि ती एका मंदिरावरती दिंडी थांबलेली होती. आणि मला वाटलं आता इथं कीर्तन वगैरे होणार आहे. मी सुद्धा थांबलो त्या मंदिरावर. मी माझ्या ठिकाणी माझं आसन लावलं, तिथं थांबलो. ते दिंडीचे महाराज होते. त्यांनी कोणाचं तरी कीर्तन ठेवलं. ते कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर थोडी थोडी पावसाला सुरुवात झाली. आणि ते संत असे होते, त्यांना संपूर्ण गाथा पाठ होता. कीर्तन ते दिंडी चालत असताना डोक्यावरती तुकोबारांना ठेवायचे. गाथ्याला तुकोबाराय समजायचे. आणि झोपायच्या वेळेस आपला पटका काढायचा, त्याच्यावर गाथा ठेवायचा, बाजूला झोपायचं. ते छोटीशी पट्टी होती, त्याच्यावर झोपायचं. पावसामुळे काय झाले की माणसं भिजले. काही एक माणूस भिजला. त्यानं काय केलं की गाथा उचला जमिनीवर ठेवला गाथा. आणि ते पटका घेतला रात्री महाराजांचा, अंग पुसलं. अंग पुसून त्या ठिकाणी गुंडाळला पटका. महाराज उठले, पाहता तर तुकोबाराय जमिनीवर ठेवलेले आहेत. ते गाथ्याला गाथा किंवा पुस्तक समजत नव्हते, साक्षात तुकोबाराय. अरे बाप रे, एवढ्याने टाहो फोडला. इतके रडायला लागले जोरा जोरा. सर्व दिंडी जागी झाली. काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं. मी सुद्धा बाजूला होतो. मी सुद्धा जाऊन पाहिलं. म्हटलं झालं काय महाराजांना? काय विंचू चावला का? काय सरप चावला का? काय झालं काय? लोकांनी विचारलं. काही झालं नाही. सारख्या अश्रूच्या धारा. मला काही झालं नाही, फक्त माझ्या तुकोबारायला या कोणीतरी फरशीवर ठेवलं जमिनीवर. मी त्यांच्या माझ्या फेट्यावर ठेवत होतो. किती प्रेम आहे काय! हे असं प्रेम पाहायला मिळतं का आजकाल? काय अरे, कीर्तन ठोकणं, कीर्तन करणं, प्रवचन, कथा ह्या सोप्या गोष्टी आहे. हा परमार्थ किंवा साधुता याला असं म्हणता येत नाही. कोणी करू शकतं, ते काही विशेष नाही त्याच्यामध्ये. पण साधुता बनणं, गुरुजी सांगायचे, साधू बनणं अवघड आहे बा. ईश्वर तुला होता येईल, देव होता येईल, पण साधू होणं अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि त्या जनकाच्या घरच्या महात्म्यानं असं त्यागावर प्रवचन केलं बा. काही त्याग, इतकं विवेचन केलं, प्रवचन केलं. राजा जनकानी सुद्धा ते ऐकलं प्रवचन. ते ज्ञानी पुरुष होते, अभ्यासू होते, सर्व ज्ञान होतं त्यांना. ज्यांचं उपनिषदामध्ये नाव आहे, एवढे महान ते जनक राजा, तत्वज्ञानी पुरुष. आणि मग ते झालं प्रवचन. आणि ते महाराज काय म्हणाले, काही त्याग सांगायचा राहिला, तो काही मला लोकांच्या समोर सांगता नाही आला, तुला एकांतात सांगतो. कुठे? नदीच्या काठावर, गंगेच्या काठावर सकाळी सकाळी. काय आणलेलं बा गंगेच्या काठावर सकाळी सकाळी. राजा गेला, स्नान वगैरे झालं. आता बसून प्रवचनच सांगायची वेळ आली. तेवढ्यामध्ये तिकडे राजभवनाला आग लागली. धक 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 तो राजवाडा जळायला लागला. हा महात्मा प्रवचन सांगाय सोडून त्या राजवाड्याकडे पळायला लागला. जनक राजानं म्हटलं, वा महाराज, कशा प्रवचन करायचं तुम्ही पळायला लागला? अरे राजवाड्याला आग लागली बाबा, तुझ्या, माझ्या नाही, तुझ्या राजवाड्याला लागली. मग तुम्ही कशाला पळायला लागले? नाही नाही, मी तिथं राहिलो होतो ना रात्री खोलीत, माझी लंगुटी राहिली तिथं, म्हणून मी पळायला लागलो. अग्नी माझे जाचा जळत से पाव, मजे जा जळत से पाव. अग्नी माझे जाचा
तसे पाय जाणता तो राव जनकाचे काय. अरे सर्व पळून गेले. याज्ञवल्क्याने म्हटलं की राजवाड्याला आग लागली, तुझा पाय जळायला लागला काय. ते म्हणाले जळणारी वस्तू जळणारच आहे महाराज, देह जळणारी वस्तू आहे, जळणार आहे. देहाच्या प्रती आसक्ती नाही, याचं कारण वैराग्य आहे. आणि त्याचं उत्तर आहे नाही मृगजळा विद्युत. जड वस्तू ज्ञानी पुरुषाला आपल्या ज्ञानामध्ये आत्मसाक्षात्कारामध्ये बाधा करू शकत नाही. मृगजळाप्रमाणे जड असणारी वस्तू. विठ्ठला विठ्ठला. जड म्हणजेच मिथ्या. मृगजळाप्रमाणे जड नाही, मृगजनाप्रमाणे मिथ्या असणारी वस्तूचा प्रभाव ज्ञानी पुरुषाच्या चित्तावरती होत नाही. कारण ज्ञानी पुरुषाच्या अंतकरणामध्ये न पाप पुण्याचा संस्कार, न अज्ञानाचा संस्कार राहिलेला असतो. अज्ञानाचा संस्कारच बाधा करतो. तिसऱ्या चरणात सांगितले सहसा नावे देहाचा आदर, दोष ऐशा नावे देहाचा आदर, दोष ऐशा नावे देहाचा आदर, दोष ऐशा नावे देहाचा विटाळे अंतर, विटाळे अंतर, अहं भावे अनुताप अंगी, अग्नीची या ज्वाला, अनुताप अंगी, अग्नीची या ज्वाला. ओ विटाळे अंतर, विटाळे अंतर, अहं भावे अनुतापी, आग्नीचे राजा, अनुतापी, अग्नीचे राजा, अग्नीचे राजा. दोषायशा नावे देहाचा आदर, विटाळले अंतराहम भावे. विठोबार बोला बोला. दोषायचे नावे देहाचा आदर. देहाचा आधार म्हणजे देह तादात्म्य. जोपर्यंत देह तादात्म्य जात नाही, देहाला आत्मा समजणं हा सर्वात मोठा दोष आहे. आणि देहाचं तादात्म्य स्वीकारणं हे सर्वात मोठा दोष आहे. आणि तो दोष कशानं न जाता फक्त आत्मज्ञानाने जातो. आणि म्हणून आणि आत्मज्ञानाला प्रतिबंध अहंभाव आहे. विटाळले अंतर अहंभावे. अहंभाव जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्ञान होणं शक्य नाही. म्हणून माऊली म्हणतात हा विचारोनी अहंकारो सांडिजे, मग अस्तीच वस्तू होईजे, आपुली स्वस्ती सहजे आपण पे केली. तुका म्हणे जाय ना सोनिया खंती. खंती म्हणजे अज्ञान, उदासपणा, किंवा त्या ठिकाणी मी मुक्त झालो नाही अशा प्रकारचा जो विचार आहे, खंत ज्याला म्हणतो आपण. तुका म्हणे जाय ना सोनिया खंती, तवच हे चित्ती बद्धता ते. जोपर्यंत खंत दूर होत नाही तोपर्यंत बद्धता जात नाही. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत बद्धता जात नाही. आणि जोपर्यंत बद्धता जात नाही तोपर्यंत मुक्त किंवा उदासीन होता येत नाही. येतात प्रकारे अभंगाचा अर्थ संपलेला आहे. शेवटचे दोन शब्द विठ्ठला विठ्ठला. परम पूजनीय
1008 स्वामी सद्गुरू हरिपुरीजी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अशा प्रकारे भव्य दिव्य असणारा हा कार्यक्रम संत श्रेष्ठ हरिपुरीजी महाराज या परिसराचं, या गावाचं वैभव काय. अरे ज्या भूमीमध्ये संत होऊन जातात, ज्या भूमीमध्ये संत समाधी घेतात, ती भूमी पावन आहे. आणि त्या पावन भूमीमध्ये मी कसा आलो मलाच कळून नाही राहिलं काय. मला 8 दिवसापूर्वी फोन केला कोणीतरी आमच्या गोपाळ महाराजांना की बाबाची जर या दिवशी तारीख मिळाली तर बरं होईल. म्हटलं सप्ताहाचा आता सुरू झाला काय आणि माझी तारीख कसं काय भानगड आहे. आजची तारीख खरी हरिभक्त पारायण कदम माऊलीची होती काय. माऊलींना कशामुळे येता नाही आलं मला नाही सांगता येत, परंतु त्यांच्या जागी माझा नंबर लागला आणि माझा नंबर इतक्या कमी दिवसामध्ये लागणं सोपं नाही काय. मी रात्रंदिवस ज्या धर्म कार्यासाठी फिरत असतो, माझं क्षेत्र केवळ महाराष्ट्र नाही, संपूर्ण देशाच्या बाहेर सुद्धा मी जातो. ज्या देशात जातो त्या देशातली भाषा बोलतो, त्या देशात त्या भाषेमध्ये प्रवचन जे काही असतील ते होत असतं काय. समाजाची सेवा करायची हे जीवनाचं एक ध्येय आहे. बाकी काही करायचं राहिलेलं नाही. परमेश्वराने सर्व करून घेतलं. साधू संतांची कृपा आहे आणि त्यांच्याच कृपेने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळ येथे भव्य दिव्य आश्रम आहे. मी एक फक्कड साधू होते, कमंडल हातामध्ये एक जपाची माळ आणि भूक लागल्यानंतर भिक्षा मागायचो. पण लोकांनी मला कसं धरून ठेवलं हे मलाही कळून नाही राहिलं कोणाच्या हातीनं लागणारा. आणि आज जरी मी असा असेल, मी कोणाच्या हाती लागलेलो नाही, मी माझा स्वतंत्र आहे. परंतु एक सेवेचं व्रत घेऊन पहा, हे 2 चिमुकले लेकरं बसलेले आहेत. असे 22 लेकरं आहेत, अनाथ आहेत. ज्यांना माय नाही, ज्यांना बाप नाही, ज्यांना घर नाही, दार नाही, काहीच नाही. 1-1 वर्षाचे असताना त्यांना आश्रमात सोडलेलं आहे. काही 5वीत आहेत, काही 7वीत आहेत, काही आता हे 1लीत आहेत, काही नर्सरीमध्ये आहेत, काही KG1 KG2 मध्ये आहेत. आणि आमच्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा अर्बनच्या शाळा आहेत प्रसिद्ध, CBSE पॅटर्न त्याच्यामध्ये आहे. बालपणापासूनच त्यांना त्या शाळेत टाकलेलं आहे काय. ज्यांचं जगात कोणीच नाही, अनाथाचा नाथ जनार्दन म्हटलेलं आहे. मी त्यांची सेवा करतो हा भाव नाही, परमात्मा आमच्याकडून त्यांची सेवा करून घेतो, एक निमित्त आहे. ज्यावेळी त्यांची परिस्थिती तुम्ही सुरुवातीला पाहिली असती, असं एक सर्वात पहिल्याने एक मूल भेटलं, ते कचऱ्यात उकिरड्यात पडलेलं होतं. कोण टाकलं राम जाणे, ते आम्ही उचलून आणलं आणि आणल्यानंतर त्याच्यावर 6 महिने सारखी ट्रीटमेंट केली. ते कुपोषित सुद्धा होतं काय. आज ते 4थ्या वर्गात आहे. आणि त्या मुलापासून प्रेरणा घेऊन म्हटलं आपल्याला अनाथाची मुलं सांभाळायची, ज्यांना कोणी नाही जगामध्ये, आणि त्यांना खुश ठेवायचं, प्रसन्न ठेवायचं काय. कोण त्यांना माय आहे, कोण बाप आहे, कोण त्यांचे मुख्य घेणार आहे सांगा तुम्ही. पण तुमच्या सारख्या समाजाने त्यांना काहीच कमी पडू दिलं नाही, इतकं दिलंय भरभरून. आणि मग त्यांना लावायचं आहे. माझ्याजवळचं मला काही लावायचं नाही आणि माझ्यासाठी मला तुमच्याकडून काही कमाई करायची नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे. झोपले होते ते, त्यांचा आता लहान लेकर आहे, त्यांना काय आम्ही जागवत नाही. परंतु पुढे बाळा, आता लक्ष्मण आहे, याला वेद मंत्र, गीतेचे श्लोक वगैरे सर्व सुंदर त्या ठिकाणी येतात, हुशार आहे. आणि तो अतिशय छोटा आहे, इतका हुशार आहे काय. परमेश्वराने त्यांना बुद्धी हेच कवच दिलं. त्यांना मोठं होण्यासाठी, महान होण्यासाठी बुद्धी लागते. परमेश्वराने त्यांना ऑटोमॅटिक जेवढे आहे सर्वच बुद्धीनं हुशार आहे, कारण त्यांना जगण्याचं ध्येय किंवा साधन ते आहे. अशी लेकरं आहेत. बाबासारखे अनेक वृद्ध माणसं आहेत. आमच्या पठाडे बुवाने पाहिला आश्रम, वृद्धाश्रम. मला राहायला जशी व्यवस्था नाही, मी वृद्धांची ती व्यवस्था केली. कोणाची मायबाप आहेत, 4-4 लेकरं, एकाला 4-4 मुलं आहे, पण त्या मुलांनी फेकून दिलेलं आहे. आईला फेकून दिलेलं आहे, बापालाही सोडून दिलेलं आहे.
आणि त्या लोकांना आम्ही सांभाळतो. त्यांना कमोडचे संडात आहेत, पंखे आहेत, गाद्या आहेत, धुलाई आहेत, अंगावर घ्यायला कंबल आहेत. आता आमच्या ठाडेबुवाने पाहिलं, बांधकाम चालू होतं. पुण्याच्या एका भक्तानं 100/35 डायनिंग रूम आणि किचन बांधून दिलेलं आहे. म्हणजे त्यांना म्हाताऱ्या माणसांना खाली बसून खाता येत नाही, त्यांना खुर्च्या टेबल. काय मी आयुष्यभर उभ्यानं खाल्लं, हातावर भिक्षा घेतली की चालले खात. पण ते माझ्यापेक्षा भाग्यवान. त्या म्हाताऱ्या माणसांना त्यांची सेवा आहे. मी एवढ्यासाठी सांगतो, तुमच्याही परिसरामध्ये ज्या मायबापाची व्यवस्था नसेल, सोय नसेल, केव्हाही आश्रमाशी संपर्क करा, तिथे तुमची सेवा केल्या जाईल. कोणाची लेकरं अनाथ असतील, ज्याला माय राहील नसेल, बाप राहिला नसेल, ज्यांची काही व्यवस्था नाही, आश्रमाशी संपर्क करा. आश्रमाचं ध्येय आहे अनाथाची सेवा, बालकाची सेवा आणि आदिवासी सेवा. दरवर्षी आदिवासींच्या इलाख्यात जायचं, अन्नधान्य वाटप करायचं, त्यांना फराळ न्यायचा, हे सणवारातला दिवाळीसारखा. आणि कोरोनामध्ये 1500 क्विंटल धान्य, 70 क्विंटल डाळ आणि 40 क्विंटल तेल, मीठ, मिरची हे सर्व त्यांना 3 महिने पुरेल एवढ्या आश्रमानं त्यांना खाऊ घातलं. कारण त्यांना कामं कोणी लावत नव्हतं, गरिबी वाचून मरत चालले होते. हे आश्रमाचं पवित्र कार्य आहे सज्जनांनो. आणि हे तुमच्या समाजाच्या भरोशावर आहे. समाज देतो, त्याच्यातून हे कार्य चालू आहे. आणि आजची विशेषता, मी धावपळ करत, मी औरंगाबादच्याही पुढे एका ठिकाणी होतो. आणि ज्यावेळी मला इथं कोणीतरी फोन केला आमच्या गोपाल महाराजांना की बाबांचं कीर्तन मिळेल का. माझी आजची रात्र खाली होती ज्या दिवशी फोन आला. म्हटलं काही हरकत नाही. मी फक्त हरिपुरी महाराजांचं नाव ऐकलं. मी कसा आलो हे मला कळत नाही, पण महाराजांमुळे आलो एवढं मात्र निश्चित आहे. संताजवळ जात असतात, साधू जवळ जात असतो. आणि योगायोगाने 2017 मध्ये आमचे ढाले गुरुजी असतील, आमचे पवार गुरुजी असतील, त्यावेळी ते आश्रमावर त्या भव्य दिव्य कार्यक्रमाला उपस्थित होते. काय भव्य दिव्य एवढा मोठा कार्यक्रम. शेवटच्या दिवशी 9 लाख लोकांचा अन्नदान होतं. किती? संपूर्ण देशातून लोक आले होते. आणि तो आमचा रौप्य महोत्सव होता. त्या दरवर्षी मोठाच उत्सव होतो तुमच्यासारखा, परंतु त्या रौप्य महोत्सवामध्ये एवढी मोठी संख्येनं लोक आले होते. आणि आजही काय ढाले सर असतील, पवार सर असतील, हे सर्व गुणीजन असतील. आणि पहा, मूर्ती लहान पण कीर्तिमान आमचे पठाडे बुवा, आहे की नाही. परमेश्वराने त्यांच्या हातामध्ये किती सुंदर ताल दिलेला आहे. मेलेला माणूस सुद्धा उठून नाचायला लागेल असा मृदंग आहे. काय आणि मलाही सुद्धा, मी कधी मला पोरं दाखवतात, मी यूट्यूब ते काहीच पाहत नसतो. मला वेळही नाही ते पाहायला. कारण मी कोणाचा फोन आला तो फोन घेतो आणि मला काम पडलं त्याला फोन करत असतो. बाकीच्या भानगडी काही पाहत नाही. परंतु आमच्या काही 1-2 पोराला पठाडे बुवाचा पक्वाज इतका आवडतो, ते मला असं आणून दाखवतात. हे पहा, तर त्यावेळी आनंद वाटतो. हे सर्व गुणीजन आजच्या कीर्तनात मी अचानक सापडलो तुम्हाला, मला हे अचानक सापडले. असा योगायोग संयोग आला. आणि आनंद या गोष्टीचा आहे, ढाले सर, एकही माणूस कीर्तनातून उठला नाही किंवा मान सुद्धा इकडे तिकडे केली नाही. हे श्रोत्यांचं कौतुक आहे. अशाच प्रकारचं कीर्तन ऐकायची सवय लावा. आणि श्रोत्यांच्या प्रेमाला धन्यवाद देतो. आमच्या गुणीजनांच्याही प्रेमाचा आदर करतो. उपस्थित असणारे संत मंत जे मंडळी आहे यांच्याही प्रेमाचा खूप आदर करतो. आणि माझ्या झालेल्या सेवेला हरिपुरीजी महाराजांच्या कृपेतून पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली.